नमस्कार, आदिज कुकिंग या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत काजू कतली। चला तर मग आता रेसिपीला सुरुवात करूया। कतली बनवण्यासाठी मी इथे घेतले आहेत 2 वाटी काजू। ते आता आपल्याला मिक्सर मध्ये छान बारीक करून घ्यायचे आहेत। एकदम बारीक आपल्याला हे काजू करून घ्यायचे आहेत। हे मी एकदम काजू बारीक करून घेतलेले आहेत, तुम्ही पाहू शकता। हवं तर तुम्ही चाळणीने चाळून परत उरलेलं मिक्सर मध्ये बारीक करून घेऊ। काजूची मिक्सर मध्ये छान पावडर बनवून घेतलेली आहे। आता आपण पाक बनवायला घेऊयात। त्यासाठी कढईमध्ये 1 वाटी पाणी टाकून घेऊयात आणि 1 वाटी साखर आपल्याला यामध्ये घालायची आहे। साखर छान विरघळून घ्यायची आहे। छान विरघळलेली आहे। आता आपण गॅस मंद करूयात आणि याला छान 4-5 मिनिटे शिजवून घेऊयात। इथे आपल्याला फक्त याची 2-3 मिनिटे छान पाक शिजवून घ्यायचा आहे। जास्त पाक बनवायचा नाही, एकतारे वगैरे काही पाक इथे आपल्याला तयार करायचा नाहीये, जेणेकरून आपले काजू छान या पाण्यामध्ये शिजले गेला पाहिजे। त्यामुळे आपल्याला थोडासाच पाक इथे शिजवून घ्यायचा आहे। तरी ते मी 3-4 मिनिटे छान पाक शिजवून घेतलेला आहे। आता आपण त्यामध्ये काजूची पावडर केलेली घालून घेऊयात आणि छान मिक्स करत ही पावडर घालून घेऊयात। मंद आचेवरती आपल्याला हे छान काजू शिजवून घ्यायचा आहे। छान मिक्स करत करत आपल्याला हा काजू शिजवून घ्यायचा आहे। आता आपण यामध्ये अगदी 2 चमचे दूध टाकून घेऊयात आणि छान मिक्स करून घेऊयात। जेव्हा गुठळी बनेल तेव्हा आपल्याला 1 मिनिटानंतर गॅसवरून काजू कतलीचे मिश्रण खाली घ्यायचे आहे। इथे आता आपलं काजू कतलीचे मिश्रण छान तयार झालेलं आहे। एवढं आपल्याला घट्ट करून घ्यायचं आहे। आता आपण गॅस बंद करूयात आणि कढई खाली याला थोडंसं थंड करून घेऊयात। तर इथे मी 15 मिनिटे हे छान मिश्रण थंड करून घेतलेलं आहे। आता आपण ते सगळं काढून घेऊयात। एका कॅरी बॅग वरती आपण हे मिश्रण काढून घेऊयात, किंवा मग तुमच्याकडे बटर पेपर असेल तर बटर पेपर वरतीही तुम्ही हे छान पसरून घेऊ शकता। आता आपल्याला इथे एक लाटणं घेऊन असं हलक्या हाताने फक्त लाटून घ्यायचं आहे। तर इथे मी हे छान लाटून घेतलेलं आहे। आता आपण वरची कॅरी बॅग काढून घेऊयात आणि यावरती सिल्वर वर्क लावून घेऊयात। सिल्वर वर्क लावणं अगदी ऑप्शनल आहे, नाही लावला तरी चालेल। पसरून घेतल्यानंतर आपल्याला हे असंच 1-1.5 तास असंच ठेवून द्यायचं आहे। नंतर आपल्याला कट करून घ्यायचं आहे। हे मी 1.5 तास असंच ठेवलं होतं। आता आपण याला कट करून घेऊयात। छान अशी आपली काजू कतली तयार झालेली आहे। या पद्धतीने आपली इथे काजू कतली तयार आहे। व्हिडिओ आवडले असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।